हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण पूर्ण स्ट्रक्चर मेकॅनिझम आपल्याला बघायचे आहेत. फार्माकोलॉजी आपण बघणार आहोत. कोणते ड्रग्स कुठं ॲक्ट करतात हे पण आपण बघणार आहोत. सो त्याच्या आधी मी तुम्हाला काही दोन मीन्स आय वॉन्ट टू टेल समथिंग फॉर यू की जो तुम्ही सध्याच्या जो पिरियडमध्ये आहात, जो तुमचं जे एम अँड ऑब्जेक्टिव्ह आहे GPATसाठीचं, हे ऑब्जेक्टिव्ह डेली तुम्हाला मेंटेन करायचं आहे. सो यू शुड नॉट बी इन कम्फर्टेबल झोन, हे पण लक्षात असू द्या. जर तुम्ही खूप कम्फर्टेबल लाईफ जगत असाल, सो डेफिनेटली युअर ग्रोथ अल्टिमेटली झिरो असते त्या फेजमध्ये. सो हे ऑलवेज रिमाइंड करा की तुम्ही ऑलवेज अशा झोनमध्ये असाल, अनकम्फर्टेबल स्वतःला फील कराल की आय एम नॉट दॅट मच, मी त्या लेवलचा नाही आहे. तुम्ही ज्या दिवशी म्हणाल की आय एम 100%, तर त्यावेळेला तुमची ग्रोथ ही संपेल, ग्रोथ ही कम्प्लीटच होऊन जाईल. त्यामुळे कधीही तुम्ही स्वतःला अनसॅटिस्फाईड ठेवा. हे रिलेटेड टू कन्सेप्ट, रिलेटेड टू नॉलेज, रिलेटेड टू काही ना काही मिळवण्याची जी म्हणजे टेंडन्सी आहे त्याच्यासाठी बोलतो आहे. अनसॅटिस्फाय बाकी गोष्टीमध्ये नाही बोलत मी, अभ्यासाच्या बाबतीत बोलतो आहे. कारण हे तुम्ही नाही जर स्वतःला तुम्ही ॲडप्ट केलं तर तुमची ग्रोथ ही झिरो होते. सो हे सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की जे काही तुम्ही इथं स्टडी करताय हे एवढंच तुमच्या GPATसाठी किंवा तुमच्या इन फ्युचरसाठी तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही. या प्रत्येक वर्डचा, ह्या प्रत्येक नोट्सचं तुम्ही कंपायलेशन, तुमचे रेफरन्स बुक सोबत तुमच्या नोट्स, तुमच्या टेस्ट, हे सगळ्या गोष्टीचं तुम्ही इव्हॉल्युशन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्लॅन बनवणं आणि त्या प्लॅनला विदिन टाईम एक्झिक्यूट करणं हे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो जर तुम्ही टाईम, डेडलाईन हे जर स्ट्रिक्टली फॉलो करत असाल तर तुम्हाला त्याचं सक्सेस पण खूप मॅसिव्ह मिळतं. आणि जर ते तुम्ही फॉलो नसाल करत तर तुम्हाला त्याचा म्हणजे जे काही त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते तुम्हाला नंतर सहन करावं लागतं. त्यामुळे लक्षात असू द्या की स्टडी करत असताना कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नको. कोणत्याही लेवलचं तुम्ही कोणत्याही लेवलचं ॲझम्पशन स्वतः क्रिएट नाही करणार. आणि तुम्हाला जे दिलेलं आहे ते एक्झिक्यूट करा. प्लॅन बनवा, प्लॅन एक्झिक्यूट करा, परत बनवा, परत एक्झिक्यूट करा. ठीक आहे, प्लॅन बनवले जातात, काही फेल होतात, बट 1 टाईम 2 टाईम काही वेळपर्यंत. बट एक लेवल अशी येते की तुम्हाला ते एक्झिक्यूट करावंच लागतं. ती तुमची मर्जी असेल किंवा नसेल. ठीक आहे. सो बघा की आपण गेले काही लेक्चर्स, बरेच लेक्चर आपण काय बघतोय, जे काही कॉर्टिकोट्रॉपिक्स हॉर्मोन्स आहेत त्याचं सिंथेसिस बघतोय. ठीक आहे. आणि हे सिंथेसिस जवळपास मी पहिल्या याच्यापासून तुम्हाला मी घेतलेलं आहे, बेसिकपासून आपण त्याला टच केलेलं आहे. तर आपण बघितलं की एंडोक्राईन ग्लँडचं सिक्रिशन, जे काही हायपोथॅलॅमस आहे, कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन तो सिक्रिएट करतो, तो स्टिम्युलेट करतो ॲक्च्युली पिट्युटरी ग्लँडला. जो पिट्युटरी ग्लँड आहे त्याच्यामध्ये जो अँटेरियर लोब आहे तो तुमचा ACTH ला रिलीज करेल. ACTH, नॉट ओनली ACTH, सिम्पॅथेटिक सिस्टीम ऑल्सो कंट्रोल द हार्मोनल रेग्युलेशन. जे काही तुमचं ॲड्रिनल ग्लँड आहे त्याच्यामधला जो मेडुला पार्ट आहे त्यामध्ये जो नॉर ॲड्रिनलिन असेल, ॲड्रिनलिन असेल, त्याचं जे रिलीज आहे ते सिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यानंतर ते तुमचं तिथून ॲड्रिनलिन, मेजरली ॲड्रिनलिन हा तिथून रिलीज होतो. आणि हे जी तुमचे लेयर्स होते, हे लेयर्स तुम्हाला आता कोणत्याही प्रकारचा डाऊट नसेलच. तुमची झोना ग्लोमेरुलसा कोणती आहे, झोना रेटिक्युलारिस कोणती आहे, झोना फॅसिक्युलटा, तुमचा ॲड्रिनल मेडुला काय आहे, हे सगळं तुम्हाला इथं क्लिअर झालेलं आहे. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ ACTH ऑन हॉर्मोनल सिक्रिशन हे पण तुम्हाला क्लिअर असेल. सो व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ अँजिओटेन्सिन 2 ऑन झोना ग्लोमेरुलसा मीन्स अल्डोस्टेरॉन सिक्रिशन, जे अल्डोस्टेरॉन सिंथेसला तो स्टिम्युलेट करतो बाय फॉस्फोरिलेशन, बाय सायक्लिक AMP. आणि तुमचं अल्डोस्टेरॉनचं रिटेन्शन मीन्स अल्डोस्टेरॉनचं सिक्रिशन तो इन्क्रीज करतो. सो हे आपण बघितलेलं आहे. सो त्यानंतर आपण पुढे आलो होतो, आपण बघितलं की तुमचा जो हॉर्मोन आहे त्याच्या लेयर्स कोणत्या आहेत, ह्या लेयर्स आपण सांगितल्या तुम्हाला आणि त्यांचं प्रत्येकाचं सिंथेसिस पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो त्यानंतर आपण कोलेस्ट्रॉलचं स्ट्रक्चर बघितलं. कोलेस्ट्रॉलच्या स्ट्रक्चरमध्ये किती कार्बन्स कुठे प्रेझेंट आहेत. त्यानंतर आपण मेजरली ह्या 3 स्टेपच्या सिंथेसिसमध्ये आलो. त्यामध्ये यांचे प्रिकर्सर, त्यांचे एन्झाईम्स हे तुम्हाला लक्षात असू द्या. ठीक आहे. तर हा एन्झाईम आणि हा एन्झाईम हे तिन्ही एन्झाईम कसे आहेत, सेम आहेत. त्यानंतर हा एन्झाईम आणि हा एन्झाईम हे दोन्ही सेम आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा हा एन्झाईम कसा आहे, सेम आहे.
सो बऱ्यापैकी सिमिलरिटी फॅक्टर आहे, बट सगळ्यांनी याला पाठ करायची गरज नाही, बट याचे जी की पॉईंट आहे ते की पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, कीटोकोनॅझोल कुणाला इनिबिट करतो याची फार्माकोलॉजी मी तुम्हाला या क्लासमध्ये सांगणारच आहे. सो हे आपण बघितलं. त्यानंतर याचे फायनल प्रोडक्ट्स बघितले. याचा हा अल्डोस्टेरॉनचा फायनल प्रोडक्ट आहे, हा ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचा आहे आणि सेक्स हॉर्मोनचा आहे. सो त्यानंतर आपण इथपर्यंतच थांबलो नाही, आपण परत फर्दर डिटेल्स बघितल्या विथ द हेल्प ऑफ स्ट्रक्चर्स. ठीक आहे, तर हे स्ट्रक्चरल बघितलं की कोलेस्ट्रॉलचं क्लेवेज नंतर तुमचा प्रेग्नॉलचं प्रोजेस्टेरॉन हा हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे, हा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, याचं कन्व्हर्जन कीटोमध्ये झालं. प्रोजेस्टेरॉनचं डीऑक्सिकॉर्टिकोस्टेरॉन. आणि हे सगळे पाथवेज तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या आणि हे पाथवेज तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतील. 11 बीटा हायड्रॉक्सी, इथं हायड्रॉक्सिल ग्रुप झाला, इथं ऑलरेडी हायड्रॉक्सिल आलेला आहे. त्यानंतर 18 पोझिशनला हायड्रॉक्सिल आला, या ठिकाणी त्याचं ऑक्सिडेशन झालं, त्या हायड्रॉक्सिलचा अल्डेट झाला, तर तुमचा तिथं बनला अल्डेस्टेरॉन. ठीक आहे, हा अल्डेस्टेरॉन सिंथेसिस होत असताना याचे 2 बाय प्रोडक्ट्स जनरेट झालेले आहेत. हे दोन्ही बाय प्रोडक्ट्स तुम्हाला माहीत पाहिजे. कोणते बाय प्रोडक्ट्स होते आपण बघितलेलं आहे. तुमचा जो प्रेग्नॉल आहे तो तुमचा 17 अल्फा 17 हायड्रॉक्सिल 17 अल्फा हायड्रॉक्सी प्रेग्नॉलमध्ये तुमचा बीटा हायड्रॉक्सिलेज 17 अल्फा बीटा हायड्रॉक्सिलेज ह्या एन्झाईमनी प्रेग्नॉलमध्ये किंवा तुमचं त्याच एन्झाईमनी तुमचं प्रोजेस्टेरॉनमध्ये कन्व्हर्जन होतं, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, सो हे जी कन्व्हर्जन आहे हे कन्व्हर्जन रिस्पॉन्सिबल आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड्सच्या पाथवेच्या सिंथेसिससाठी. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स सिंथेसिस होण्यासाठी अजून पुढच्या 2 स्टेप आहेत. ठीक आहे, ह्या स्टेप आपण परत डायग्रॅमॅटिक बघितलेले आहेत की प्रोजेस्टेरॉन तर बनला, बट त्याच्यानंतर त्याचा हा जो एन्झाईम आहे 21 बीटा हायड्रॉक्सिलेज तुमचा अल्फा डीऑक्सिकॉर्टिसोल किंवा 17 अल्फा बीटा 21 प्रोजेस्टेरॉन याचं कन्वर्जन परत तुमचा हायड्रोकॉर्टिसोल किंवा कॉर्टिसोलमध्ये 11 बीटा हायड्रॉक्सिलेज हा की एन्झाईम आहे, हा लक्षात असू द्या. आणि कॉर्टिसॉन आणि कॉर्टिसॉलमध्ये OH आणि कीटोचा फरक आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो अप टू नाऊ तुमचं ईच अँड एव्हरी कन्सेप्ट शुड बी क्लिअर. तुमचे सगळ्या कन्सेप्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतोय कारण माझं इंटरेस्ट आहे एवढ्या डीपमध्ये सांगण्याचं, मला समजतंय म्हणून मी सांगतोय. बट तुमच्यासाठी हे खूप जास्त इझिली तुम्हाला ॲक्सेसेबल आहे. एवढं जर तुम्हाला स्टडी करायचं असेल, सो इट शुड नॉट बी लेस दॅन 5 days रिक्वायर फॉर दिस ऑल द पाथवेज जे तुम्हाला कलेक्शन करावं लागतील. तुम्हाला डिफरंट बुक्स रेफर करावं लागतील. त्यामध्ये तुमचं मेडिसिनल केमिस्ट्रीचे बुक्स असतील, इनामदार असेल, बरेच बुक्स असतील जे तुम्हाला रेफर करून हा पाथवे तुम्हाला बनवावा लागेल. सो आय हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड फॉर यू अँड मी तुम्हाला तेच देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, सो त्यानंतर बघा की हा जो आहे तुमचा सेक्स हॉर्मोन, याचे पण काही प्रिकर्सर तुमच्या ग्लुकोकॉर्टिकॉइड्स पाथवेमध्ये जनरेट झाले होते. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स पाथवेमधून ते प्रिकर्सर तुमच्या सेक्स हॉर्मोनच्या पाथवेजमध्ये आले. त्याच्यापासून तुमच्या इपीअँड्रोस्टेरॉन अँड इपीअँड्रोस्टेनिडायोन हे बनलेले आहेत. यांच्यासाठी पण कॉमन एन्झाईम आहे, तो म्हणजे या ठिकाणी फक्त लक्षात असू द्या की याची साईड चेन अब्सेंट असते. याची साईड चेनची क्लेवेज केलं जातं. 70-20 लायज हा एन्झाईम ते क्लेवेजसाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर हा एन्झाईम तर सेमच आहे जो तुमच्या 3 पोझिशनचा OH काढून या ठिकाणी कीटो घेऊन येतो. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं की तुमचा अँड्रोस्टेनिडायोन हा तुमच्या टेस्टोस्टेरॉनमध्ये कसा कन्वर्ट होतो. 17 बीटा हायड्रॉक्सिलेशन झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन टेस्टोस्टेरॉनमध्ये होतं. ठीक आहे, या ठिकाणी हे हायड्रॉक्सिलेशन झालं, टेस्टोस्टेरॉनमध्ये कन्वर्ट झाला. हा तुमच्या इस्ट्रॉनमध्ये हे इंटर कन्व्हर्टेबल आहेत, लक्षात असू द्या. हे पुढच्या स्लाईडवर मी दाखवलेलंच आहे. हा एन्झाईम सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला GPATला विचारण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, अल्फा 5 अल्फा रिडक्टेज मीन्स व्हॉट की रिडक्टेज मीन्स व्हॉट रिडक्शन. तो तुमचा या ठिकाणचा जो अनसॅच्युरेशन आहे ते काढलं जातं. त्यानंतर तुमचा जो ॲक्टिव्ह फॉर्म जनरेट होतो तो म्हणजे डिहायड्रोटेस्टेस्टेरॉन. ठीक आहे, हा डिहायड्रोटेस्टेस्टेरॉन हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे आणि हा डिहायड्रोटेस्टेस्टेरॉन त्याच्या आपल्या जे मेलमध्ये जे प्युबरिटी लेवलला जे ॲक्टिव्हिटी असतात त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा की हा अँड्रोस्टेनिडायोन हा टेस्टेस्टेरॉन जे ॲक्टिव्ह फॉर्म आहेत अजून दुसरे. सो टेस्टेस्टेरॉन हा तुमचा जो टेस्टेस्टेरॉन आहे हा पाथवे वेगळा, बट हे जे आहेत इस्ट्राट्रायोल हे जे इस्ट्रोजनचे जे आहेत ॲनालॉग. ठीक आहे, तर हे ॲनालॉग कसे बनवतात बघा की हा इस्ट्राडायोन हा कन्वर्ट होतो
तुमच्या टेस्टोस्टेरॉनमध्ये विथ द हेल्प ऑफ 17 अल्फा बीटा हायड्रॉक्सिलेज, 17 बीटा हायड्रॉक्सिलेज किंवा हा जो आहे इस्ट्राडायोन हा ॲरोमॅटेजने कन्वर्ट होतो इस्ट्रोनमध्ये. इस्ट्रोन म्हणजे काय, ॲरोमॅटेज हा एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे कीटोचं कन्वर्जन हायड्रॉक्सिल ग्रुपमध्ये करतो आणि त्या 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 रिंगमध्ये तो अनसॅच्युरेशन घेऊन येतो. सो हे काम आहे तुमच्या ॲरोमॅटेज एन्झाईमचं. सो या ठिकाणी एक हायड्रॉक्सिल आला म्हणून याला इस्ट्रोन म्हणलेलं आहे. याचं कन्वर्जन जर इकडं झालं तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळते, 2 हायड्रॉक्सिल मिळतात, 1 आणि 2 इस्ट्राडायोल, आणि या दोघापासून इथं बनवू शकतो इस्ट्राट्रायोल. तर हे तिन्ही इक्वली ॲक्टिव्ह आहेत, लक्षात असू द्या. हे ऑल दिस 3 ॲनालॉग ऑफ इस्ट्रोजन ॲक्टिव्ह आहेत, इक्वली ॲक्टिव्ह आहेत. सो इथपर्यंत आपण आलो होतो. सो आता हे जे आहेत इस्ट्राडायोल असेल, इस्ट्राट्रायोल असेल, इस्ट्रोन असेल, हे इस्ट्रोजन रिसेप्टरला ॲक्ट करतील. इस्ट्रोजन रिसेप्टरला ॲक्ट केलं तर इस्ट्रोजन रिसेप्टर थ्रू जी काही त्याची मेकॅनिझम असेल ती मेकॅनिझम ते इंड्यूस करतील. सो नाव लेट्स ॲझ्युम की आपल्याला ॲग्निस्ट मेकॅनिझम पाहिजे, इस्ट्रोजनची आपल्याला ॲग्निस्ट मेकॅनिझम पाहिजे. सो आपलं जे एम ऑब्जेक्टिव्ह काय असेल, यांना स्टिम्युलेट करणे, ठीक आहे, याला स्टिम्युलेट करणे, या सगळ्या प्रोसेसला स्टिम्युलेट करणे हे आपली ॲक्टिव्ह मेकॅनिझम असेल. वेन एव्हर वी वॉन्ट द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अल्डोस्टेरॉन, आपण काय करू, ACTHला स्टिम्युलेट करू. वेन एव्हर वी वॉन्ट द मेकॅनिझम ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, त्यावेळेला आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड्सच्या सिंथेसिस पाथवेला स्टिम्युलेट करू. सो हे इट्स ऑल डिपेंड्स अपॉन द रिक्वायरमेंट, वेदर इट इज हायपो और वेदर इट इज हायपर. जर कंडिशन ही हायपर असेल, जर सोडियमचं जर तुमचं अनवॉन्टेडली रिअब्झॉर्प्शन होत असेल, सो वाय वी नीड फर्दर ACTH इन आवर बॉडी, काहीच गरज नाही. सो तुम्हाला हे तर तुम्हाला माहीत आहे, एक ॲगोनिस्टचा पाथवे आणि एक अँटागोनिस्टचा पाथवे. सो तुम्ही जर क्लासिफिकेशन घेऊन बसत असाल विकास सेटचं, त्या ठिकाणी तुमचे अँड्रोजेनिक ड्रग, इस्ट्रोजेनिक ड्रग, प्रोजेस्टेरॉन ॲगोनिस्ट ड्रग, हे ड्रग्स ह्या सगळ्याच हे जेवढे पाथवे मी आतापर्यंत तुम्हाला दाखवतो आहे, अजून याचं फर्दर डिटेल्स तुम्हाला घ्यायचे आहेत. ग्लुकोकॉर्टिकॉइडचं सेपरेट सेक्शन असेल, त्यानंतर तुमचे मिनरलोकॉर्टिकॉइड्स ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, आणि लास्ट असेल तुमचं प्रोजेस्टेरॉन असेल, इस्ट्रोजन असेल, अँटी इस्ट्रोजन असतील, ठीक आहे. त्या पाथवे त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी, कारण त्या ठिकाणी मेकॅनिझम होणार नाही, मेकॅनिझम सगळं इथं होत आहे, ठीक आहे. प्रोजेस्टेरॉनची मेकॅनिझम आहे तिथं सेपरेट, अँड्रोजन, टेस्टोस्टेरॉन या ठिकाणी होत आहे, इथंच तुम्हाला क्लिअर असेल. हे कंपायलेशन करून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सो आय हॅव ट्राईड माय बेस्ट, मी ट्राय केलेलं आहे. सो या ठिकाणी तुमचं जे हॉर्मोन्स जनरेट झाले यांनी रिसेप्टरला ॲक्ट केलं, हे सगळे स्टेरॉइडल नेचरचे आहेत. सो रिसेप्टर ॲक्टिवेट झाला आणि जे तुम्हाला ॲक्शन पाहिजे ती ॲक्शन तुम्हाला मिळाली. सो आता तुम्हाला ही ॲक्शन नको आहे, आपल्याला जे हार्मोनल सिस्टीम आहे ही ब्लॉक करायची आहे. आपल्याला ग्लुकोकॉर्टिकॉइडची मेकॅनिझम नको आहे, आपल्याला मिनरलोकॉर्टिकॉइडची मेकॅनिझम नको आहे, आणि आपल्याला सेक्स हॉर्मोन पण नको आहे. सो हे जी मेकॅनिझम आहेत, याचे जी ओव्हर स्टिम्युलेशन असतं, यासाठी आपल्याकडे ड्रग्स आहेत, ठीक आहे. तर आता आपण जर ब्लॉक करत असाल तर आपण काय काय ब्लॉक करू शकतो. इफ यू डोंट वॉन्ट द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ इस्ट्रोजन, देन व्हॉट वी कॅन डन, आपण काय करू शकतो की हा एक एन्झाईम आहे जो मेजर रोल प्ले करतोय, ॲरोमॅटेज, हा एन्झाईम आपण ब्लॉक करू शकतो. दिस इज फर्स्ट मेकॅनिझम. आणि असं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला क्लासिफिकेशन विकास सेटचे लक्षात ठेवायला कोणत्याही प्रकारची तकलीफ होणार नाही. सो सेकंड काय आहे की हा ॲरोमॅटेज ब्लॉक केला तर हे ॲक्टिव्ह फॉर्म जनरेट होणारच नाही. त्यानंतर सेकंड काय आहे की हा रिसेप्टरच आपण ब्लॉक केला तर, सो वी कॅन ब्लॉक दिस रिसेप्टर. हे रिसेप्टर ब्लॉक केला तरी इस्ट्राडायोल जरी जनरेट झाले तरी ते बनणार नाहीत. त्यानंतर आपण रिसेप्टरला मॉड्युलेट केलं तर, ठीक आहे, रिसेप्टरला आपण मॉड्युलेट केलं तर हे एक मेकॅनिझम आहे याच्यासाठी, ठीक आहे. हे एक मेकॅनिझम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, रिसेप्टरला मॉड्युलेट करणे किंवा रिसेप्टरला ब्लॉक करणे किंवा रिसेप्टरसाठी जे ॲगोनिस्ट तयार होत आहेत त्यांना थांबवणे विथ द हेल्प ऑफ इनिबिशन ऑफ ॲरोमॅटेज, हे एक मेकॅनिझम आपल्याकडे आहे. त्यानंतर आपण इकडं जर आलो, समजा आपल्याला टेस्टोस्टेरॉनचं सिंथेसिस बघितलं, आपण टेस्टोस्टेरॉन आपल्याला सिंथेसिस नको आहे, सेक्स हार्मोन आपल्याला नको आहे. सो व्हॉट वी कॅन डन, आपण हे जो ॲरोमॅटेज रेडक्टेज आहे याला आपण इनिबिट करू शकतो. आपल्याकडे ड्रग्स आहेत याला इनिबिट करण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे अजून काय आहे, जे आपले रिसेप्टर्स आहेत ते रिसेप्टरला आपण ब्लॉक करू शकतो. मिनरलोकॉर्टिकॉइडचं सिंथेसिस आहे त्या ठिकाणी आपण अजून ॲक्ट करू शकतो, ठीक आहे. बघा की हे जे मेकॅनिझम मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते मेकॅनिझमवर आपण परत येऊ, ठीक आहे. बघा या ठिकाणी हे सिंथेसिस तर आपण बघितलेलं आहे.
सो या ठिकाणी आपल्याला मिनरलोकॉर्टिकॉइड्स नको आहेत. सो आपल्याकडे मिनरलोकॉर्टिकॉइड्स रिसेप्टर ब्लॉकर आहेत, मिनरलोकॉर्टिकॉइड्स जे की अँजिओटेन्सिन ब्लॉकर आहे, बरेच ड्रग आहेत ज्या या फार्माकोलॉजीवर ॲक्ट करतात. सो सिंथेसिस इनिबिटर हा एक पहिला क्लास असेल याच्यासाठी. सिंथेसिस इनिबिटर हा पहिला क्लास असेल. सेकंड रिसेप्टर इनिबिटर असेल, ॲरोमॅटेज इनिबिटर असेल, त्यानंतर तुमच्याकडे अल्फा 5 अल्फा रिडक्टेज इनिबिटर असेल. सो ही सगळी फार्माकोलॉजी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तर तुमचे ड्रग्स इथं क्लिअर होतील. ठीक आहे. सो मी तुम्हाला आपण 1 बाय 1 आपण त्याचे ड्रग्स बघू, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इथं कन्सेप्ट बाकी राहणार नाही. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ हार्मोन सिंथेसिस. तुम्हाला आता समजून येईल की कोणते ड्रग कुठे ॲक्ट करतात आणि कशासाठी ते इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट ड्रग आहे तुमचा कीटोकोनॅझोल. बघा की आता तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी. बघा या ठिकाणी आपण बघतोय फर्स्ट ड्रग कीटोकोनॅझोल. कीटोकोनॅझोल हा तुमचा अँटीबायोटिक आहे. या ठिकाणी कसं काय यूज केला तो कॉर्टिकोट्रॉपिक सिंथेसिस इनिबिटरमध्ये काय यूज होतो, कारण इट हॅज ॲक्टिव्हिटी टू ब्लॉक 17 अल्फा हायड्रॉक्सिलेज 3 बीटा स्टेरॉइड डिहायड्रोजिनेज. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे. आता हे झाले आपले कन्सेप्ट, हे झाले क्वेश्चन्स जे आपल्या GPATला विचारले जातील. सो हे दोन एन्झाईम कुठं आहेत तुम्ही बघितलं. हे दोन एन्झाईम काय करतात, प्रेग्निनॉलचं कन्व्हर्जन 17 अल्फा प्रेग्निनॉलमध्ये, प्रोजेस्टेरॉनचं कन्व्हर्जन 17 अल्फा प्रोजेस्टेरॉनमध्ये कोण करतं, हे 17 अल्फा. आणि याचं कन्व्हर्जन याच्यात आणि याचं कन्व्हर्जन याच्यात कोण करतं, 3 बीटा स्टेरॉइड डिहायड्रोजिनेज हा करतो. सो अल्टिमेटली हा काय आहे, तुमचे हार्मोन सिंथेसिस इनिबिटर आहे. ठीक आहे. हार्मोन सिंथेसिस इनिबिटर आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सो इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवाल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्येच जो पुढचा आहे तो म्हणजे हा ट्रायलोस्टेन. हा जो ड्रग आहे हा काय करतोय, हा काय इनिबिट करतोय बघा, 3 बीटा डिहायड्रोजिनेज सेम एन्झाईम आहे. ठीक आहे. 3 बीटा स्टेरॉइड डिहायड्रोजिनेज जो तिन्ही स्टेपमध्ये रिस्पॉन्सिबल असतो. सेक्स हॉर्मोनमध्ये पण आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड्समध्ये पण आहे आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्सच्या सिंथेसिसमध्ये पण आहे. ठीक आहे. ट्रायलोस्टेन हा इथं ॲक्ट करतो. त्यानंतर जो नेक्स्ट ड्रग आहे बघा ॲबिरॅटेरॉन. हा न्यू आहे, ओरल डेरिटिव्ह आहे जो इनिबिट करतो बघा 17 अल्फा हायड्रॉक्सिलेज सेम आहे. त्यानंतर 17-20 लायेज. हा 17-20 लायेज कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, सेक्स हॉर्मोनच्या सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो आता तुम्हाला समजत असेल की का मी एवढं डीपमध्ये तुम्हाला 2 लेक्चर आपले एक्स्ट्रा गेले, बट इट्स ओके. तेवढं चालत असतं, माणूस तेवढं करू शकतो. बट आता किती मजा येईल कन्सेप्ट समजण्यासाठी, त्याला चॅलेंज नाही. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. सो 17-20 लायेज हे सेक्स हॉर्मोन सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल आहे. ते आपण बघितलं, क्लेवेज होतं साईड चेनचं आणि हा ॲबिरॅटेरॉन हा त्या इनिबिटसाठी यूज केला जातो. ठीक आहे. इट ऑल्सो इनिबिट द एन्झाईम ॲरोमॅटेज. ठीक आहे. ॲरोमॅटेज एन्झाईमला पण हा इनिबिट करतो. ठीक आहे. त्यानंतर बघा जो नेक्स्ट ड्रग आहे तो म्हणजे आपला मिटायरॅपॉन. ठीक आहे. हा जो एक ड्रग आहे मिटायरॅपॉन, हा जो ड्रग आहे हा काय इनिबिट करतो, 11 बीटा हायड्रॉक्सिलेज हा इनिबिट करतो. ठीक आहे. आता तुम्हाला इथं काय दिसलं सांगा, हे सगळे एन्झाईम्स आहेत जे रिस्पॉन्सिबल आहेत हार्मोनल सिंथेसिससाठी आणि हे ड्रग आहेत जे हार्मोनल सिंथेसिस इनिबिट करतात. ठीक आहे. सो त्या ठिकाणी हे कधी यूज करायचं, ज्या वेळेला तुम्हाला याचं ओव्हर प्रोडक्शन दिसते त्यावेळेला तुम्ही इथं हे यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा हे हार्मोन सिक्रेशन इथं नाही थांबलं तर आपण याला पर्टिक्युलरली ब्लॉक करू शकतो. कसं ब्लॉक करतो, समजा आपल्याकडे आता सेक्स हॉर्मोन आहेत जे टेस्टेस्टेरॉन आहे. टेस्टेस्टेरॉनचा जो ॲक्टिव्ह फॉर्म आहे तो अल्फा 5 रिडक्टेज याच्याने बनला जातो. मी तुम्हाला त्या स्लाईडमध्ये दिलेलं पण आहे, त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता डायरेक्ट. याचे इनिबिटर कोण आहेत. ठीक आहे. याचे इनिबिटर आहेत फिनेस्टेराइड आणि त्याच्यानंतर दुसरं आहे ड्युटास्टेराइड. तर हे 2 जे ड्रग आहेत हे ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे विकासेटमध्ये पण दिलेले आहेत आणि हे ड्रग तुम्हाला विचारलेले आहेत. GPAT 2019 मी म्हणतोय 90 किंवा 20 ह्या 2 एक्झामपैकीच एक एक्झामला हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं की हे आपण ब्लॉक केलेले आहे. त्यानंतर बघा आपल्याकडे आता आपण हे तर केलं. आता आपण जे बघितले होते इस्ट्रोन आहे, त्यानंतर इस्ट्राडायोल आहे. ठीक आहे. हे जे आहेत इस्ट्राडायोल यांनी काय केलं होतं, रिसेप्टर थ्रू मेकॅनिझम दाखवली होती. बरोबर आहे. रिसेप्टर थ्रू मेकॅनिझम दाखवली होती तर त्या रिसेप्टरला आपण ब्लॉक करू शकतो, इस्ट्रोजन रिसेप्टरला.
ठीक आहे. इस्ट्रोजन रिसेप्टरला ब्लॉक करण्यासाठी आपल्याकडे ड्रग आहेत, बट त्याआधी जे अँड्रोजन आहेत, अँड्रोजन रिसेप्टर ब्लॉकर आपण लिहून घेऊ. अँड्रोजन जे तुमचे सेक्स हॉर्मोन आहे, मेल सेक्स हॉर्मोन, ते अँड्रोजनचे ब्लॉकर रिसेप्टरला ब्लॉक करणार. टेस्टेस्टेरॉनचा जो ॲक्टिव्ह फॉर्म आहे तो कुठून ब्लॉक करेल, तो कुठून ॲक्ट करेल, तो रिसेप्टर थ्रूच ॲक्ट करेल. सो त्या रिसेप्टर थ्रू ॲक्शनला ब्लॉक करण्यासाठी आपल्याकडे ड्रग आहेत. त्यानंतर लिहून घ्या, फ्लुटामाइड असेल, ठीक आहे, बायक्युलिटामाइड असेल, ठीक आहे, निलुटामाइड असेल, ठीक आहे, सायप्रोटेरॉन असेल, सायप्रोटेरॉन हा पण ड्रग आहे. स्पायरोनोलॅक्टोन वीक अँटी अँड्रोजेनिक ॲक्टिव्हिटी आहे, लक्षात असू द्या. स्पायरोनोलॅक्टोन इथं लिहून घ्या. त्यानंतर एप्लिरेनॉन याला पण वीक ॲक्टिव्हिटी आहे, ठीक आहे. हे ॲक्च्युली मिनरलोकॉर्टिकॉइड्स रिसेप्टर ब्लॉकर आहेत, अल्डोस्टेरॉनचे ब्लॉकर आहेत, हे तिथं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो हे जे ड्रग आहेत अँड्रोजन, अँटी अँड्रोजन, हे वीक अँटी अँड्रोजेनिक आहेत आणि प्युअरली ब्लॉकर आहेत. सो हे तुम्हाला हायली इम्पॉर्टंट पार्ट आहे जो तुम्हाला परत येणार आहे. बट या ठिकाणी तुम्ही अँड्रोजन सिंथेसिस, सेक्स हॉर्मोन सिंथेसिस झाले, बट ते ॲक्ट करतात रिसेप्टर थ्रू. तुमचे टेस्टोस्टेरॉनचे रिसेप्टर असतील, तुमचे इस्ट्रोजनचे रिसेप्टर असतील, त्या ठिकाणी हे ब्लॉक करतील, ठीक आहे. आणि याच्या पुढच्या प्रोसेसला ते स्टॉप करतील. त्यानंतर बघा, तुमचे जे हे अँड्रोजनचे रिसेप्टर झाले टेस्टोस्टेरॉनचे, त्यानंतर तुमचे इस्ट्रोजनचे रिसेप्टर आहे, जे इस्ट्राडायोन आहे, इस्ट्राट्रायोन आहे. तर यासाठी रिसेप्टर ब्लॉकर आपल्याकडे आहे, प्युअरली रिसेप्टर ब्लॉकर लिहून घ्या, मेफिप्रिस्टोन, ठीक आहे. हा जो ड्रग आहे हा डायरेक्ट रिसेप्टरला ब्लॉक करतो, मेफिप्रिस्टोन, जो की रिसेप्टरला ब्लॉक केल्यानंतर तुमचे रिसेप्टर पुढचे जे किती इस्ट्रोजन जनरेट होऊ द्या ते मेकॅनिझम दाखवत नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा, तुमचे त्याच ठिकाणी इस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर आहेत, ठीक आहे. एकतर ब्लॉक केला आपण रिसेप्टरला, त्यानंतर इस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर आहेत. इस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटरमध्ये लिहून घ्या, टॅमॉक्झिफेन असेल, ठीक आहे, टॅमॉक्झिफेन असेल, ठीक आहे. त्यानंतर रॅलॉक्झिफेन असेल, ठीक आहे, ऑर्मिलॉक्झिफेन असेल, ठीक आहे, टॉर्मिलॉक्झिफेन असेल. तर हे सगळे ड्रग काय आहेत, इस्ट्रोजन, इस्ट्राट्रायोल आणि इस्ट्रोन हे जी बनले, हे कुठून बनले, तुमच्या अँड्रोस्टेनिडायोनपासून किंवा टेस्टोस्टेरॉनपासूनच बनलेले आहेत. ते रिसेप्टरला ॲक्ट करतील. मग आपल्याकडे रिसेप्टर ब्लॉकर पण आहेत, मेफिप्रिस्टोन, रिसेप्टरला मॉड्युलेट करणारे पण आहेत. मॉड्युलेट म्हणजे काय, डाऊन रेग्युलेशन करतील, रिसेप्टरची ॲफिनिटी लॉस करून टाकतील, ठीक आहे. हे अँटी इस्ट्रोजेनिक ॲक्टिव्हिटी म्हणून हे काम करतात, ठीक आहे. त्यानंतर बघा की जे तुमचे रिसेप्टर आहे, रिसेप्टरचा म्हणजे प्युअरली रिसेप्टर ब्लॉकर इस्ट्रोजनच होता, ओके. त्यानंतर रिसेप्टर डाऊन रेग्युलेटर म्हणून पण आपल्याकडे काही ड्रग आहेत, ठीक आहे. क्लोमिफेन आहे, रिसेप्टर ब्लॉकर म्हणून दिलेला आहे. अँड फल्वस्ट्रंट आहे, हा पण ड्रग आहे जो तुमच्या रिसेप्टर ब्लॉकर म्हणून काम करतो. त्यानंतर एक मेन आपण बघितलं की जो तुमचा टेस्टोस्टेरॉन आहे, टेस्टोस्टेरॉन अँड अँड्रोस्टेनिडायोन हे दोन्हीही इस्ट्रोन आणि इस्ट्राडायोलमध्ये कशाने कन्वर्ट झाले, ॲरोमॅटेजनी. सो ॲरोमॅटेज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ इस्ट्रोजन, इस्ट्राट्रायोल. सो ॲरोमॅटेज आपण ब्लॉक करू शकतो. तरी हा ब्लॉकरसाठी आपल्याकडे भरपूर ड्रग आहेत, ठीक आहे. ॲनास्ट्राझोल असेल, लेट्रोझोल असेल, ठीक आहे. सगळे झोल डेरिव्हेटिव्ह आहेत. उरोझोल असेल, ठीक आहे. एक्झेमेस्टेन असेल, ठीक आहे. त्यानंतर फॉर्मेस्टेझेन असेल, नॉट झेन, फॉर्मेस्टेन. तर हे ड्रग जे की ॲरोमॅटेज इनिबिटर आहेत, हायली इम्पॉर्टंट आहेत, इम्पॉर्टंट करा. बट तुम्हाला हे विकास सेटमध्ये पण दिलेले आहे. तुम्हाला हे समजलं ॲरोमॅटेजचं कुठं काम आहे, मोर दॅन सफिशियंट. ड्रग मी तसं देतच नाही, माझं ते काम नाही. बट सध्या आपण मेकॅनिझम बघतोय. सो तुमचं काम आहे मेकॅनिझम पूर्ण काढा, पूर्ण जॉईंट पेज घ्या, पूर्ण डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन काढा आणि त्याच ठिकाणी एन्झाईम दाखवा, त्याच ठिकाणी इनिबिटर दाखवा, फिनिश. जेव्हा जेव्हा तुम्ही जीपॅड वाचाल किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही नायपरसाठी प्रिपरेशन कराल, कोणत्याच गोष्टीचा डाऊट येणार नाही, ठीक आहे. इस्ट्रोजन रिसेप्टरसाठी आपण हे बघितलं होतं. एक मिनिट, एक कन्सेप्ट मला वाटते कुठंतरी खाली होई झाल्यासारखं, मी एकदा क्रॉस चेक करतो, ठीक आहे. मेफिप्रिस्टॉन जे चुकीचं दिलेलं आहे तुम्हाला, मेफिप्रिस्टॉन, तिथे एक करेक्शन करून घ्या. मेफिप्रिस्टॉन हा कोण आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स रिसेप्टर ब्लॉकर आहे. चुकून ते इस्ट्रोजन रिसेप्टर ब्लॉकर झालेला आहे, हे एकदा चेक करा.
इस्ट्रोजन रिसेप्टर ब्लॉकर फुल्वस्ट्रंट आहे आणि क्लोमिफेन आहे, हे तुम्हाला दिलेले आहेत. इस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर आहेत, इस्ट्रोजन किंवा ॲरोमॅटेज इनिबिटर आहेत. हे सगळे तिघेही कशासाठी? तुमच्या इस्ट्रोजनची ॲक्टिव्हिटी ब्लॉक करण्यासाठी. कधी ज्यावेळेला इस्ट्रोजनचं ओव्हर प्रोडक्शन झालं किंवा इस्ट्रोजन ओव्हर प्रोडक्ट झाल्यानंतर बॉडीमध्ये अनवॉन्टेड इफेक्ट दाखवतात, त्यावेळेला हे ड्रग यूज करतील. त्यानंतर तुमचं टेस्टेस्टेरॉन तुम्हाला नको आहे, तर आपण टेस्टोस्टेरॉनचे ॲक्टिवेशन जे आहे 5 अल्फा रिडक्टेज तो ब्लॉक करतो. किंवा आपल्याकडे अँटी अँड्रोजन ड्रग आहेत जे की टेस्टोस्टेरॉनच्या जे काही रिसेप्टरला आहेत ते डायरेक्ट जाऊन ब्लॉक करतील. आणि टेस्टोस्टेरॉन जो डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन आहे, जो त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे, जो त्याची ॲक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्याची ॲक्टिव्हिटी तिथं लॉस होईल. सो हे एक आपल्याकडे मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर तिसरा ड्रग आहे आपल्याकडे, यामध्ये आपण बघितलं ॲरोमॅटेज वगैरे बघितलं. त्यानंतर फर्स्ट जो आपण क्लास बघितला होता तो म्हणजे हार्मोन सिंथेसिस इनिबिटर. त्यामध्ये आपण किटोकोनॅझोल बघितलं, मीटायरापॉन बघितलं, ठीक आहे. त्यामध्ये आपण बरेच ड्रग बघितले जे की हार्मोनल सिंथेसिस इनिबिटरसाठी काम करतात. सो अल्टिमेटली तुम्हाला काय समजलं या सेक्शनमध्ये, या मेकॅनिझममध्ये? हा खूप जास्त ब्रॉड व्ह्यू होता तुमच्यासाठी, त्यामुळे हा खूप मोठा आहे. तुम्हाला स्टडीसाठी वेळ पण लागेल. आजचा फुल डे तुम्ही त्यासाठी देऊ शकता. उद्यापासून नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला हे डिपेंड्स आहे बॅचवर, लक्षात असू द्या. हे लेक्चर्स हे नॉट ओनली दिस इयर, हे लेक्चर्स किमान तुमचे पुढचे 4 ते 5 वर्षे हेच लेक्चर सगळ्यांसाठी राहतील. कारण याच्यापेक्षा डीप लेवल नाहीच हे. एवढं सगळं डीप तुम्हाला मी देतोय, सगळ्यांसाठी फायदा होईल. आणि नेक्स्ट इयर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लेक्चर्स दिले जातील. आणि सध्या तुम्ही घेत पण असाल, ठीक आहे. सध्या पण आपले आहेत, बट नेक्स्ट इयर अजून असतील. एक ब्रँड तयार करण्याचा, तो ब्रँड तुमचा असेल, तुमच्यापासूनच माझा आहे. पण एक फील येईल की अरे यार खूप इंटरेस्टेड आहे, खूप म्हणजे नॉट ओनली कोलॉजी, ठीक आहे. कोलॉजी हे तर सोडा, हे तर इंटरेस्टेड आहे, बट तुम्हाला जे दुसरे सब्जेक्ट चालू केल्यानंतर पण कळेल की सब्जेक्ट कसे इंटरेस्टेड बनवायला पाहिजे, कशा वेळी त्याचा स्टडी करायला पाहिजे. सो तुम्हाला आता एंडोक्राईन सिस्टीम काहीच नाही. तुम्ही इन्सुलिन डीप लेवल, थायरॉइड अँटीथायरॉइड खूप डीप लेवल, आता तुम्ही कॉर्टिकोट्रॉपिक्समध्ये आहेत खूप डीप लेवल. आता राहिले तुमचं रिप्रोडक्टिव्ह गोनॅडोट्रॉफ्स, हे झाल्यानंतर ते पण इतक्या डीप लेवलला शिकवणार की तुम्हाला नंतर रिव्हिजन तुमच्यासाठी चिल्लर गोष्ट असेल, खूप मायनर गोष्ट असेल, ठीक आहे. याच्यातला आलेला क्वेश्चन तुमचा जाणार नाही. तुमचं काम आहे फक्त क्लासिफिकेशन करणे, मेकॅनिझमला ट्रेस करणे, DOC बघणे. DOCकडे तुम्ही लक्ष द्या. DOC मी इथं देत नाही, DOC तुम्हाला बघायचे आहेत, DOC तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि नोट्स प्रिपेअर करणे विथ रेफरन्स बुक आणि नंतर एक्झाम देणे. कुठलाच क्वेश्चन तुमचा चुकणार नाही, ठीक आहे. सो फॉर नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट आणि मेन जो आपला न्यू चॅप्टर आहे तो म्हणजे चॅप्टर म्हणजे डायरेक्ट ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं मेकॅनिझम बघितलेले आहेत, मिनरलोकॉर्टिकॉइड्सचे मेकॅनिझम बघितलेले आहेत, सेक्स हार्मोनचे मेकॅनिझम बघितलेले आहेत. आता फक्त रिमेनिंग आहे रायटिंग पार्ट, जो नेक्स्ट क्लासपासून कंटिन्यू केला जाईल. आणि त्यानंतर आपला हे झाल्यानंतर आपला न्यू चॅप्टर चालू होईल, तो म्हणजे गोनॅडोट्रॉफ्स किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यामध्ये तुमचे काही बेसिक आणि ॲडव्हान्स सगळ्याच लेवल तिथं कव्हर केले जातील. ओके, सो थँक्यू सो मच.